धनगर समाजाला अनुसूचित जमाती आरक्षण लागू व्हावे यासाठी गेल्या 4 दिवसांपासून नेवासा फाटा येथे उपोषण सुरू आहे। या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी नेवासा फाटा येथे नगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावर आरक्षण कृती समितीचे जिल्हाध्यक्ष अशोक कोळकर यांच्या नेतृत्वाखाली सकल धनगर समाजाच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले। येत्या 8 दिवसात शासनाने निर्णय न घेतल्यास प्रवरा संगम येथील गोदावरी नदीत उड्या टाकून सामुदायिक जलसमाधी घेणार असल्याचा इशारा सकल धनगर समाजाने दिलाय। धनगर समाजाला भटके विमुक्तमध्ये 3.5% आरक्षण असून एवढेच आरक्षण अनुसूचित जमातीमध्ये मिळावे अशी त्यांची मागणी आहे। 2014 मध्ये भाजपने सत्तेवर येताच पहिल्या कॅबिनेटमध्ये हे आरक्षण देऊ अशी ग्वाही दिली होती। मात्र 10 वर्षात त्याची अंमलबजावणी झाली नसल्याचे सकल धनगर समाजाचे म्हणणे आहे। त्यामुळे या मागणीसाठी आणि धनगर समाजाला अनुसूचित जमाती आरक्षण प्रमाणपत्र मिळण्यासाठी नेवासा फाटा येथे उपोषण सुरू आहे। छत्रपती संभाजीनगर महामार्गावर आमरण उपोषण सुरू केले आहे। यात प्रल्हाद सोरमारे, बाळासाहेब कोळसे, राजू मामा तागड, देवीलाल मंडलिक, रामराव कोल्हे आणि भगवान भोजने सहभागी झाले आहेत। यावेळी धनगर समाजाने आक्रमक होऊन मेंढरं आणि जनावरं रस्त्यावर आणून महामार्ग रोखून धरला होता। रस्ता रोको दरम्यान नगर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या। तहसीलदार विशाल यादव, मंडलाधिकारी सरिता मुंडे यांना निवेदन देण्यात आले। आज राज्यव्यापी रस्ता आंदोलन या ठिकाणी आम्ही केलेलं आहे। आज आमचे 6 योद्धे या ठिकाणी धनगर समाजाचं आरक्षण लागू करावं एसटी आरक्षण म्हणून या ठिकाणी उपोषण बसलेले आहे। त्यातले एक जणाची तब्येत हालाकीची झालेली आहे आणि शासनाने त्याची दखल घेतली नाही। त्यामुळे आम्हाला आज या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्याची पाळी आलेली आहे। रस्ता रोको आंदोलन करून जर शासनाला जाग जर नाही आली तर 8 दिवसांनी आम्ही त्यांना अल्टिमेटम दिलं आहे की जर तुमचं 8 दिवसात आमचं आरक्षण तुम्ही लागू केलं नाही, आम्हाला सर्टिफिकेट दिले नाही तर आम्ही या ठिकाणी प्रवर संघाला जाऊन तिथं जलसमाधी घेतल्याशिवाय राहणार नाही। आणि त्यावेळेस मात्र शासनाला कोण तुम्हाला धनगर समाजाला तुम्ही अडवू शकता हे कठीण होणार आहे। आणि धनगर समाज एकदा पेटल्यानंतर पूर्ण महाराष्ट्रभर आज 4 कोटीपर्यंत धनगर समाजाची लोकसंख्या गेली आहे आणि त्यावेळेस तुम्हाला सळू की पळू केल्याशिवाय सोडणार नाही। त्यासाठी तुम्ही आजच हा आमचा निर्णय मान्य करून आम्हाला लवकरात लवकर धनगर समाजाचं सर्टिफिकेट द्यावं, आमचं धनगर समाज एसटीचं आरक्षण लागू करावं असं तुम्हाला अगदी नम्रपणे आजही सांगू इच्छितो। फक्त आमचा आता अंत पाहू नका, नाहीतर आपलासुद्धा अंत होण्यास वेळ लागणार नाही। सरकारचा कोणी प्रतिनिधी आलता का? सरकारचं काही सरकारचं फक्त तहसीलदार साहेब आले, ते सर्कल मॅडम आले, ते तलाठी आले, बाकी वरिष्ठ कोणीच प्रतिनिधी अजून आला नाही। कलेक्टर कचेरीच्या वर शासनाचा आज या ठिकाणी उपोषणाच्या माध्यमातून आमचे हे 6 मल्हार योद्धे या ठिकाणी धनगर आरक्षण मिळावं यासाठी इथे रास्ता रोको करण्यात आला। या ठिकाणी पुणे नगर हायवे पूर्ण बंद करून धनगर समाजानं आपलं एकीचं ताकद दाखवलं। आज खरंच या धनगर समाजाच्या माध्यमातून आणि या मल्हार माळव्याच्या माध्यमातून मी आपल्याला एकच सांगतोय की आमच्या जीवाचा अंत बघू नका। आमची तब्येत आता खूप खालावत चाललेली आहे। आमच्या शरीरामध्ये अन्नाचं एक कण नाही। माझी प्रशासनाला नम्र विनंती आहे, कोणताही या ठिकाणी अधिकारी, कोणताही आमदार, खासदार किंवा कोणताही राजकीय नेता या ठिकाणी आतापर्यंत धनगर समाजाला आला नाही। माझं या म्हणणं आहे की या नगर जिल्ह्याला फक्त धनगर समाजाचं मतच पाहिजे का? या धनगर समाजाच्या मताच्या जीवावर तुम्ही मोठे होता, पण आमच्या धनगर समाजाचा जो जिव्हाळ्याचा प्रश्न आहे एसटीचा, तो आपण का याला मार्गी लावत नाही? का आमच्या धनगर समाजाला साथ देत नाही? जर आपण या धनगर समाजाला एवढेच साथ दिली नाही तर धनगर समाज येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या निवडणुकीमध्ये, विधानसभेमध्ये आपल्याला आमची ताकद दाखवून देऊ। आणि ह्या सरकारलाही नम्रतेची विनंती आहे की जर या शेवटच्या कॅबिनेटमध्ये आम्हाला जर का एसटी सर्टिफिकेट दिलं नाही तर हे धनगर बांधव आपल्याला आपली जागा जागवून देतील। जय मल्हार।